समास 9वा. राजकारण निरूपण. श्रीराम ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेने अखंड सावकाश एकांचे वावा. जो ज्ञानी आणि वैराग्य संपन्न पुरुष असतो त्याला जर लोकसंग्रह करण्याचा हव्यास असेल तर प्रथम त्याने अखंड सावकाश एकांत सेवन करावा. जे ते तजवीजा कळती अखंड चालना निघती, प्राणी मात्राची स्थिती कळो येते. एकांतात युक्ती प्रयुक्ती सुचतात, अखंड चिंतन आणि चर्चा होतात आणि लोकांची स्थिती गतीही कळून येते. जरी हा चालनाची करीना तरी काही चुमजेना, हिसे बाजारीची पाहिना दिवाळखोर. जर त्याने चिंतन चर्चा इत्यादी काहीच केले नाही तर त्याला काहीच उमजत नाही. दिवाळखोर माणूस जसा हिशोब पाहतच नाही तसाच हा प्रकार घडतो. एक मिरासी साधिती एक सीध्या गवाविती, व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. एखादा विवेकाने वागून इनामी वतन मिळवतो तर दुसरा कणी मूर्खपणामुळे पूर्वीपासनं असलेले गमावतो. सर्व गोष्टींचा विचार करून वागण्याची स्थिती अशी आहे. जेने जे जे मनी धरिले ते ते आधी समजले, कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे. दुसऱ्याच्या मनात जे जे काही असेल ते ते जर आधीच समजले तर दुसऱ्याला कपट करताच येत नाही. सहजच कृत्रिमपणे वागणेच खुंटते. अखंड राहता सलगी होते, अति परिचय अज्ञा घडते. या कारणे विश्रांती ते घेता नये. अखंड एका ठिकाणी राहिल्याने काही लोकांशी सलगी होते आणि अतिपरिचयाने अज्ञा होते. म्हणून एकाच स्थळी फार काळ राहूच नये. आळसे आळस केला तरी मग कारभारची बुडाला, अंतर हे चुकत गेला समुदायाचा. आळसाने कामाचा आळस केला तर सर्व कारभार बुडतो आणि मनातील लोकसंग्रहाचा हेत राहूनच जातो. उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्यनेमे, अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी. लोकांच्या मागे उपासनेची उदंड कामे नित्यनेमाने लावून द्यावीत म्हणजे त्यांना लबाडी करायला अवसरच मिळत नाही. चोर भांडारी करावा घसरता सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. चोरालाच भांडारी करावे आणि त्याच्या हातून काही चुकले तर त्याला सांभाळून घ्यावे आणि त्याला हळूहळू शिकवून मूर्खपणाच्या गुंत्यातून मोकळे करावे. या अवघ्या पहिल्याच गोष्टी प्राणी कोणी नव्हता कष्टी, राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे. या सर्व पूर्वीच्याच गोष्टी आहेत. कणाही प्राण्याला कष्ट न होऊ देता मुत्सद्देगिरीने चहूकडील लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे. नष्टाशी नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे. आपणावरी विकल्पाचे गोवे पडोच नेदी. नष्ट माणसाची दुसऱ्या नष्ट माणसाशी गाठ घालून द्यावी, वाचाळाची दुसऱ्या वाचाळाशी गाठ घालावी. आपल्याबद्दल संशय निर्माण होईल असे वागू नये. काठीने काठी झाडावी, झाडावी परी ते कळो नेदावी. कळकटेपणाची पदवी असो द्यावी. काट्याने काय काढावा पण हे कळू देऊ नये. गबाळेपणाचा किंवा अजाणतेपणाचा आपल्याबद्दल असलेला समज तसाच राहू द्यावा. न कळता करी कार्य जेते, ते काम तत्काळची होते. गजगजेत पडता ते चमत्कार नव्हे. जे काम गुपचूप कोणाला कळू न देता केले जाते ते त्वरित होते. गवगवा झाला तर मग लोकांना त्याचे महत्त्व वाटत नाही. ऐकोनी आवडी लागावी, देखोनी बळकटची व्हावी. सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. महंत असा असावा की त्याच्याविषयी ऐकूनच लोकांना त्याला पाहण्याची आवड उत्पन्न व्हावी आणि प्रत्यक्ष तो दिसल्यावर ती आवड अधिकच बळकट व्हावी.
आत्मीयतेमुळे सेवकांना त्याच्याविषयी परकेपणा वाटू नये असे त्याने वागावे. कोणी एक काम करिता येता न करिता ते मागे पडते, या कारणे ढिले पण ते असोची नये. कुठलेही काम केल्यानेच ते होते, जर केलेच नाही तर ते मागे पडते अथवा राहून जाते. म्हणून काम करण्यात ढिलेपणा म्हणजे दीर्घायी नसावी. दुसऱ्यावरी विश्वासला त्याच्या कार्यभाग बुडाला. जो आपणची कष्टत गेला तोची भला. जो दुसऱ्यावर जास्त विश्वास टाकतो त्याच्या कारभाग बुडतो. जो स्वतः कष्ट करतो तोच भला होय. अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडिले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. जे काम करायचे असेल त्याविषयी सर्वांना सर्व काही कळेल तर ते उघड होते, म्हणून असे घडणार नाही हे पाहावे. मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे. कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. मुख्य सूत्र महताने आपल्या हाती ठेवावे आणि लोकांकडून कामं करवून घ्यावी. राजकारणामध्ये कित्येक धूर्त लोक एकत्र जमवावेत. बोलके पहिलवान कळकटे त्यासीच घ्यावे झटे. दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे. जे बोलके वादपटू धूर्त लोक असतील त्यांच्याशी झुंज द्यावी आणि त्यांना नामोहरम करावे. दुर्जनांच्यामुळे राजकारण अडले असे होऊ देऊ नये. ग्रामण्यवर्मी सापडावे, रगडून पीठची करावे. करून मागुती सावरावे, बुडवू नये. गावगुंडांना वर्मी पकडून त्यांची मस्ती जिरवावी. इतरत्र त्यांचा उपयोग करता येण्यासारखा असल्याने त्यांना आपलेसे करून ठेवावे, त्यांना बुडवू नये. खळ दुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखिले. तेने अवघे प्रगट झाले, बरे वाईट. दुष्ट आणि दुर्जन यांना भिवून आपण आपले राजकारण जर सांभाळले नाही तर बरे वाईट सर्व प्रगट होऊन कार्याचा नाश होईल. समुदाव पाहिजे मोठा, तरी तणावा असाव्या बळकटा. मठ करुनी ताठा धरू नये. मोठा लोकसंग्रह करायचा असेल तर तंबूच्या दोऱ्या अर्थात व्यापाची शक्ती सहाय्य करणारी माणसे बळकट खंबीर असावी लागतात. मठ करून महंतीचा गर्व धरू नये. दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे. सज्जना परीस अळवावे, महत्व देऊनी. दुर्जन लोक कोण आहेत हे समजून घ्यावे, पण ते प्रगट करू नये. त्यांना महत्त्व देऊन सज्जनांच्या सारखेच आळवावे. जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड खटकट. या कारणे ते वाट बुजूनी टाकावी. जर लोकात आपण त्यांचा दुर्जनपणा प्रगट केला तर मग आपल्या कार्यात अखंड कटकट निर्माण होते, म्हणून ती वाटच बुजवून टाकावी. गनिमाच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरफुरीती भुजा. ऐसा पाहिजे किम राजा, कैपक्षी परमार्थी. शत्रूच्या फौजा पाहिल्या की रणशूर असतात त्याचे बाहू, भुजा स्फुरण पाहू लागतात. मात्र राजा परमार्थाचा कैवारी असा असावा. तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीची तडाके. बंड पाषांडाचे वाखे, सहजची होती. त्याला पाहताच दुर्जनांना त्याचा धाक वाटावा आणि त्याने दुर्जनांना मारलेल्या तडाक्याच्या अनुभवामुळे बंड आणि पाखंड यांची सहज धूळधान व्हावी. हे धूर्तपणाची कामे, राजकारण करावे नेमे. ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. ही सर्व चातुर्याची कामे आहेत. राजकारणात अगदी व्यवस्थित नियंत्रितपणाने राजकारण करावे लागते. त्या ढिलेपणाच्या भ्रमाने वागून चालत नाही. कोठेच पडेना दृष्टी, ठायी ठायी त्याच्या गोष्टी. वाघविळासे सकळ सृष्टी,
वेधिले तेने. असा राजकारणी महंत लोकांच्या सहसा दृष्टीसच पडत नाही, पण ठायी ठायी त्यांच्या संबंधीच गोष्टी चालतात. त्याने आपल्या वक्तृत्वाने सर्व जग आपल्याकडे आकर्षित करून घेतले असते. हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोणप्यास टोणपा आणावा, लौंदास पुढे उभा करावा, दुसरा लौंद, गुरगुरणाऱ्या पुढे दुसरा गुरगुरणारा उभा करावा, टोपण्यापुढे म्हणजे मूर्खापुढे दुसरा मूर्ख योजावा, गल्लेलठ्ठ माणसाची गाठ दुसऱ्या गल्लेलठ माणसाशी घालून द्यावी, थटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटणारासी खटनट, अगत्य करी, दांडग्यासाठी दुसरा दांडगा योजावा, उर्मट माणसास दुसरा उर्मटच योजला पाहिजे, लुच्चा असेल त्यास दुसऱ्या लुच्च्या माणसासमोर उभे करावे, याप्रमाणे जसास तसे अगत्य योजावे. जैशास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मजल्यासी थाटे, इतुके होते परिधनी कोठे, दृष्टीस न पडे. जशास तसे भेटले की मग सभेला रंग भरतो, पण इतके झाले तरी मूळ मालक कोठे आहे हे मात्र लोकांच्या दृष्टीस पडू देऊ नये. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 9वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 9वा समाप्त.